सरपंच सुनील देशमुख यांनी ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले। ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी जाणून बुजून सर्व कामे झाली असताना भ्रष्टाचार दाखवला। ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यानं मागणी केलेली रक्कम पूर्ण केली नसल्यानं आमच्यावर खोटे आरोप। ग्रामपंचायतीचे रिऑडिट व्हावं, सरपंच सुनील देशमुख यांनी शासनाकडे केली मागणी। भ्रष्टाचार झाला असल्यास सरपंच पदाचा राजीनामा देणार, सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांचं वक्तव्य। आरोप खोटे सिद्ध झाल्यास बदनामी करणाऱ्यांवर मानहानी दाखल करणार। ग्रामपंचायतमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, गावातील आजी माजी सरपंचांनी दिलं स्पष्टीकरण। 2-4 दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील नावाजलेली ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी गावचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख आणि ग्रामसेवक यांनी कांबळे ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला असल्याची बातमी एका YouTube न्यूज चॅनल मार्फत प्रसिद्ध झाली होती। याला काल दिनांक 19 ऑगस्ट रोजी सरपंच सुनील देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही आजी माजी सरपंच यांनी पत्रकार यांना बोलावून आपली बाजू मांडली। ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचं सांगितलं। संबंधित महिलेने केलेले आरोप हे निराधार असून या सर्व कामांची अदा केलेली बिलं कार्यालयात असून केवळ आकसापोटी ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी विरोधकांना ही बातमी देऊन आमच्या गावचं नाव बदनाम केलं। या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडे दाद मागितले। आमच्या ग्रामपंचायतीचं पुनर्ऑडिट व्हावं अशी मागणी आम्ही स्वतः प्रशासनाकडे केली। ज्या महिला अधिकारी आमच्याकडे ऑडिटसाठी आल्या होत्या त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। संबंधित महिला ऑडिटर आमच्या ग्रामपंचायतीचं ऑडिट करण्यासाठी पाठवू नयेत असा लेखी अर्ज आम्ही सहाय्यक संचालक स्थानिक लेखापरीक्षक अलिबाग यांच्याकडे केला होता। त्याचाच राग मनात धरून हा खोटा अहवाल दिला असावा असा आमचा आरोप आहे। त्याच पद्धतीनं ऑडिटर महिला अधिकाऱ्यांनी आमच्याकडे ऑडिटसाठी अवास्तव रकमेची मागणी केली होती। आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून आमच्यावरती असे खोटे आरोप झाले असल्याचं सांगत आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचं पुनर्ऑडिट व्हावं अशी मागणी संबंधित यंत्रणाकडे केली आहे। यामध्ये आम्ही दोषी आढळल्यास शासनामार्फत होणाऱ्या कारवाईला आम्ही सामोरं जाऊ आणि वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊन असे सरपंच सुनील देशमुख यांनी सांगितलं। आणि जर आरोप सिद्ध झाले नाही तर मात्र ज्यांनी ग्रामपंचायतीची निराधार बदनामी केली त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असे स्पष्ट संकेत ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीच्या वतीने देण्यात आले। यावेळी गावातील माजी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी देखील ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा स्पष्ट संकेत देत ही आमच्या गावची बदनामी आहे आणि ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय। एकंदरीत पाहता एका बलाढ्य कंपनीच्या ठेक्याचा वाद हा संपूर्ण गावच्या बदनामीचं कारण ठरतो की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। 2 दिवसापूर्वी सौभाग्यवती रेश्मा नागेश देशमुख यांनी एका चॅनलवरती बाहेर दिली की ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडी येथे भ्रष्टाचार झाला। त्यांनी काही पत्रकं दाखवली। आमचं 23 आणि 24 हे ऑडिटचं काम चालू असताना आम्हाला ज्या ऑडिटर म्हणून स्वाती दवणे मॅडम ह्या ऑडिटर म्हणून नेमणूक झाली त्यांची आमच्या ग्रामपंचायतीवर, पण ते नेमणूक झाल्याच्या नंतर त्यांनी आमच्या ग्रामसेवकाकडं दप्तर मागायची सुरुवात केली आणि थोडंसं लेट झाल्यामुळं त्या ग्रामसेवकांना उलटे पालटे शिवीगाळी असं त्यांचं चालू झालं। आणि कारण त्यांनी जे कॉल रेकॉर्ड केले ते आम्ही सगळं आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही देऊच। नंतर ग्रामसेवक बोलले की सरपंच साहेब जर का त्या मॅडम अशा जर मला बोलत असतील तर मग आपण कसं काय दप्तर द्यायचं। तर मग बोललो काय करायचं, तर बोललो मग आपण ऑडिटर बदलू की आपण ऑडिटर त्या नसाव्यात, आम्हाला ऑडिटर दुसरा कोणी चालेल। म्हणून मी एक अर्ज केला अलिबागला की आम्हाला ऑडिटर बदलून द्यावा। तर ते ऑडिटर त्यांनी पण अतिशय मोठा काहीतरी बसवला किंवा वरनं दडपण आलं। ते डेप्युटी शिव वगैरे ग्रामसेवकांना बोलायला लागले, अलिबागला बोलून घेतले, काही झालं तर तुम्ही त्यांना दप्तर द्या। आणि ते आम्ही त्यांचं ऐकून दप्तर त्यांना ग्रामसेवकांना बोललो आपण देऊ, आपलं ऑडिट करून घेऊ। आणि मग त्या ऑडिट करायला आपल्या इथं आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं जसं स्वागत करायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या केल्या। काही थोडंसं देण्या घेण्याचं त्यांचे आकडे लय मोठे होते, तरी पण सुद्धा आम्ही बोललो ऑडिट झाल्याच्या नंतर आपण बसून काय असेल आपण करू। त्यांनी ऑडिट चालू केलं। ऑडिट चालू केल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीचं ऑडिट करत असताना हे शासकीय ऑडिट आहे, ह्याचं कागदपत्राचे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाहीत। आणि जर काढायचं असेल तर कदाचित मला वाटतं माझ्या माहितीनुसार सरपंचांना त्यांनी विचारायला पाहिजे होतं। शेवटी एक कागद शासकीय आहेत आणि ते व्हिडिओ काढून त्यांनी
आम्हाला थोडासा डाऊट आला त्यांचा, कारण ही आजची परिस्थिती बघितली. त्यामुळं त्यांनी व्हिडिओ करून विरोधकांशी हातमिळवणी केल्यासारखं आम्हाला जाणवतंय. कारण जी ऑडिट झालेली कॉपी, जी नोट आम्हाला यायला पाहिजे होती ती आम्हाला न येता विरोधाकडून नोट जाऊन विरोध फ्लॅश करतायत आणि आम्ही बाईट बघतोय. आणि तेव्हा आम्ही काल अलिबागला गेलो आणि अलिबागवरून एक प्रत घेतली. त्यात बघितलं तर जे काही मुद्दे होते ते सर्व कामं झालेली आहेत, पण कारण नसताना आम्हाला त्रास देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही ऑडिट व्हावं म्हणून मी अलिबागला एक पत्र दिलं, रायगड भवनला दिलं, कोकण भवनला दिलं आणि एक मंत्रालयात पाठवलं. अशी 4 ठिकाणी आम्ही पत्र दिली आणि ऑडिट आमचं व्हावं म्हणून अशी त्यांना विनंती केली. आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्र दिलं, कारण बोललो ज्या वेळेला त्यांना आम्ही इकडे मागणी केली त्यावेळेला त्यांचा तो डोक्यात राग सरपंचावरती आणि ग्रामसेवकावरती, तो राग त्यांनी ऑडिटमध्ये काढला. आणि आम्ही काही भ्रष्टाचार इथं झालेला नाही, आम्ही ऑडिट व्हावं असे पत्र देऊन आलेलो आहे. हे मुद्दे आपल्या ऑडिटमध्ये काढलेले आहेत. आता यामध्ये मॅडम आम्हाला ऑडिटसाठी नको होतं त्याचे पत्र आम्ही दिलेले, तरी त्यांनी राजकीय दबाव आणून त्यांनी ऑडिट करून घेतले. ऑडिट करत असताना गोड बोलून आमच्याकडून त्यांनी चांगले काम व सहकार्य केले असे पत्र घेतले. ऑडिट झाल्याच्या नंतर ऑडिटरनी कसं काम केलं असं एक सरपंचाचं पत्र लागतं. ते पत्र मी मला मिटिंगला जायचं होतं म्हणून त्यांनी मला सकाळीच सही करून घेतली की भाई तुम्ही येणार नाही सरपंच, तर तुम्ही जरा सही करून जा म्हणजे माझं संध्याकाळी ऑडिट संपता येईल. तर बोललो व्यवस्थित चाललंय सगळं, तर बोललो मी सही केली आणि त्या निघून गेल्या. निघून गेल्याच्या नंतर जेव्हा मला तर हे बाईट दिल्यावरच कळलं की ऑडिटमध्ये असा फॉल्ट झाला आहे. आता जे आम्ही त्यांच्या विरोधात आता ऑडिट व्हावं असे हे सगळे पत्र आहेत, त्यांना आम्ही पत्र देऊन आलो आहे. आणि त्यांच्या विरोधात आपण एक पत्र दिलं की त्यांनी ऑडिट आमचं करू नये. पण शासनाच्या आणि वरनं त्या आल्याच्या नंतर मी ग्रामसेवकांना बोललो की त्यांनी ऑडिट केलं तरी चालेल, पण आज हे ऑडिट करत असताना जे अपार त्यांनी दाखवलं आहे ती सर्व कामं झालेली आहेत, सर्व कामं इथं आहेत. आत्ता बघाल तर वरती शेड आहे, व्यायामशाळा समोर आहे, स्मशानभूमी आहे, सगळं कुणालाही विचारलं. आज छोटी आता आम्ही कुरणे ठेवतो, कुरणे शेतकऱ्यांसाठी 5-5 हजार रुपये देतो आणि कुरणे ठेवतो, त्यांचा विषय पण त्यांनी अपारामध्ये घेतला आहे. आज मला सांगा एवढी आता या कर्मचाऱ्याचा PF हा भरून आहे का ग्रामपंचायतीने, हा अपार आहे का? ते झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत म्हणजे आता हे कडधान्य होतं, आता शेती गेले, लोकांची गुरं सुट्टी असतात, मग आम्ही 2 कुरणे नेमलेत, त्यांचं पेमेंट पण त्यांनी अपारमध्ये काढलं आहे. घंटागाडी रोज गावात फिरते, डिझेल तिला गाडीला लागणार ना, तोही त्यांनी अपार दाखवला आहे. भैरी मंदिराचा कलर अपार आहे का, पण तो कलरही अपार दाखवला त्यांनी. अपघात झाला, माया शिवाजी देशमुख यांचा मुलगा, त्याला आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15,000ची मदत केली. ते अतिशय गरीब कुटुंब आणि त्याला आपण 15,000 रुपये त्यांनी तोही अपार काढला. आता गावात रस्त्याभोवती जाणारे जी झाडं आहेत ते आपण लोकांकडनं तोडून घेतली, त्याला जो खर्च केला आपण 15,000 तोही त्यांनी अपार दाखवला. म्हणजे असे बारीक आता आपत्कालीन नळ पाणी पुरवठा दुरुस्ती 90ला आपली बंधू सरपंच असताना मला वाटतं ती लाईन आली, आज 90पासून किती वर्ष आली, ते सगळे पाईप जुने झालेत. एखादा पाईप थोडासा लिकेज झाला की संपूर्ण पाईप बदलायला लागतोय. असे आम्ही पैसे खर्च केलेले आहेत आणि जे त्यांनी नावं आपली अपारामध्ये घेतलेत ती सगळी कामं इथं झालेली आहेत. आता ज्यांनी आपल्यावर आरोप केलेत हे पेपर घेऊन, त्यांना माझी विनंती आहे की आपण या गावच्या रहिवासी आहात, शेवटी भ्रष्टाचार कुठेच कोण जाणून बुजून करत नाही, कारण भ्रष्टाचार हा म्हणजे करणं चुकीचं आहे. पण चांगलं काम होत असताना जर तो आपण भ्रष्टाचार एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले तर आपण सगळेजण एकत्र येऊन आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हा भ्रष्टाचार नसून हा जे झालेली कामं आहेत त्याचे सगळे इस्टिमेट आहेत,
आणि त्यांना आपण सगळ्यांना चेकनी पेमेंट केलेलं आहे. ह्याच्या आधी अनेक सरपंच होऊन गेले. ही जी आज आम्ही भ्रष्टाचारामध्ये त्यांनी कामं दाखवलेत, ह्या मागच्या ऑडिटमध्ये सगळ्यांच्या सरपंचाच्या ही कामं आहेत. की असं नाही की ही कामं वेगळी आहेत ती वेगळी आहेत. हा, ही जर शेड असेल, व्यायामशाळा असेल, हे नवीन. पण दैनंदिन जे आहे, शिवजयंती असेल, बाबासाहेबांची आंबेडकर जयंती असेल, नाश्ता वगैरे, हे ते थोडंफार एवढी मोठी ग्रामपंचायत असताना थोडंसं इकडं तिकडं होणार. पण भ्रष्टाचार म्हणजे काय? एखादं काम केलंच नाही आणि त्याचे पैसे आम्ही खाल्ले, ह्याला भ्रष्टाचार म्हणायचा का? आज आम्ही सगळी कामं केलेली आहेत. सगळ्या कामामध्ये आमचे इस्टिमेट पंचायत समितीकडून जो इंजिनियर आहे त्यांनी जोडलेले आहेत. म्हणून आम्ही री ऑडिटची मागणी केली. कारण ह्या मॅडम आमचं मनामध्ये राग धरून हे ऑडिट केलेलं आहे. हे ऑडिट अतिशय सगळे पेपर आमचे बरोबर आहेत, पण मनामध्ये राग धरून त्यांनी ऑडिट केल्यामुळं आज आम्हाला त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण अडचणीत येण्यासारखं काय नाही, कारण आमच्याकडे सगळे आमचे पेपर आहेत. कधी आता ऑडिट आम्ही मागितलंय, आम्ही मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार केला आहे. काल मी एका दिवसात सगळीकडे पत्र देऊन आलो की आमचं ऑडिट व्हावं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, जिथं तिथे गेलो ते बोलले, तुमचं जर झेडपीला जिल्हा परिषदला जर तुमचं या ऑडिटची प्रत गेली असेल तर तुमचं जिल्हा परिषदेकडनं ऑडिट तुमचं होईल, आणि नाहीच तर मग आपण ऑडिट परत लावू, असं आम्हाला प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं. आज ज्यांनी आरोप केले त्यांचा आरोप फक्त ही चुकीची बातमी दाखवून माझ्यावर आरोप केलेले आहेत. ह्याच्या मागे उद्देश त्यांचा फक्त एकच, त्यांच्या मालकांना भंगार मिळत नाही MIDC. आता भंगार देणं म्हणजे माझ्या कंपन्या नाहीत ना, त्यांना काम देणं म्हणजे माझं काम नाही ना, त्यांनी त्यांचं घ्यायला पाहिजे. पण त्यांचा राग तो बिर्ला कंपनी आल्यापासून मला भंगार पाहिजे, मला भंगार पाहिजे, असे अनेक आरोप माझ्यावर चुकीचे त्यांनी केले. चुकीचे करत असताना मीही तो गावातला ग्रामस्थ आहे, गावातला मुलगा आहे, म्हणून मीही काही बोललो नाही. पण मला कारण नसताना मला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला लागणार आहे. हे ऑडिट झाल्याच्या नंतर जर मग आम्ही अफरातफर केला असेल तर असणाऱ्या कुठल्याही सजेला मी पाडताय आणि मी लगेच सरपंचाचा राजीनामा देईल. पण ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा 50 लाखाचा दावा दाखल करणार. तर मी काल वकिलांकडून जाऊन आलोय, वकिलांनी पण सांगितलं हे तुमचं ऑडिट होऊ द्या, नंतर त्यांच्यावरती आपण दावा दाखल करायचा. म्हणून सर्व ग्रामस्थ, माजी सरपंचांना बोलवले, ग्रामपंचायत सर्व सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे असं या सगळ्यांना बोलावलेलं आहे. जी दैनंदिन कामं जी ग्रामपंचायत ह्याच्यापूर्वी केलेत तीच कामं आम्ही करतोय. आणि त्याच्यात जर का ह्याच्यामध्ये पहिलंच हे घडलेलं आहे. आज तसा विचार केला, त्यांनी बाईट दिल्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया एकही ग्रामस्थांनी दिली नाही. एक ते कुटुंब सोडलं तर कुणीच दिलं नाही. मला वाटते गाव आपल्या बरोबर आहे आणि भ्रष्टाचार होतं तर लोकांनी प्रोत्साहन दिलं असतं त्यांना की बाबा हे चुकीचं आहे. पण एकही माणसाने त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही की आपण कुठलंही चुकीचं काम केलं नाही. आणि चुकीचं काम केलं तर आम्ही स्वतः ऑडिट मागितलंय. त्याच्यामुळं जर का चुकीचं असेल तर आम्ही त्याला दोषपात्र असेल तर आम्ही जबाबदार आहोत. मी सरपंचाचा लगेच राजीनामा देईल आणि जी काही शासनाच्या नियमानुसार मला काय जो सजा लागेल ती मी भोगण्यासाठी तयार आहे. पण जर ह्याच्यात भ्रष्टाचाराचा कुठला हे नसेल तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ज्यांनी ही बातमी फ्लॅश केले मीडियावरती, त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा 50 लाखाचा टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व ग्रामस्थांच्या समोर आज मी सांगतोय. पण आपल्या मार्फत ज्या ऑडिटर आहेत यांच्यावरती देखील अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. हे मुळात त्यांनी चुकीचं केलंय, आम्हाला त्रास देण्याचं काम केलंय. ऑडिटरने ऑडिटरचं काम करायला पाहिजे, कारण त्यांच्याने आमचे काही संबंध हे नसतात. ती शासनाची माणसं आहेत. जर आम्ही इथं चुकीचं काम केलं तर त्यांनी ते दाखवायला पाहिजे हे चुकीचं काम केलंय. पण कारण नसताना एखाद्याचा मनात राग धरून जर तुम्ही ऑडिट करत असाल तर ते फार चुकीचं आहे. आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. जर जे ग्रामपंचायतीतील ह्यांना ग्रामसेवकांना जे काय काय बोललेले आहेत त्याचं पत्र तुम्हालाही आम्ही देतो आणि आम्ही मंत्रालयात पण ते पत्र पाठवलेलं आहे. ज्या ज्या ऑफिसला आम्ही हे पत्र व्यवहार केलेत ऑडिटची
त्याच्याबरोबर ग्रामसेवकांना काय काय बोललं ते पण दिलंय. त्याच्यामुळं शासन त्यांचा निर्णय घेईल, आपण घेण्याची काही गरज नाही. कारण ज्यांनी उद्या जर शासनाला वाटलं हे चुकीचं आहे तर त्यांचं विरोधकांनी जे नागेश देशमुख आहेत त्यांचे आणि यांचे तुम्ही मोबाईल चेक करा, तुम्हाला समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी होईल. आम्हाला जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा ते बोलले विरोधकांचे आम्हाला फोन येत आहेत. मग ऑडिटर तुम्हाला विरोधकांचे कसे काय फोन येत आहेत, काय म्हणून येत आहेत ते मला बोलले ते स्वतः की नागेश देशमुखांचा फोन येतोय. मग जर ऑडिट जर चुकीचं असेल तर ऑडिट होईल, त्याच्यात निघेलच. जर चुकीचं असेल तर आम्ही शासन भोगण्यासाठी तयार आहोत. पण जर चुकीचं नसेल आणि जाणून बुजून तुम्ही करत असाल त्याचं आम्ही शासनाला सांगितलंय की त्यांनी शासन त्यांच्यावर कारवाई करील. तेव्हा ऑडिटला आल्याच्या नंतर मला म्हटले की रात्री 11 वाजता आपण ऑडिट करायचं का. तर बोललो मी मॅडम 11 वाजता तर काय ऑडिट करायला येणार नाही, पण ग्रामसेवक लागतो, ग्रामसेवकांना विचारतो. ग्रामसेवकांना विचारलं, ग्रामसेवक बोलले मी 11 वाजता येणार नाही. तर बोललो सकाळी आपण ऑडिट करू. मग आम्ही त्यांना वहिनींना फोन करून सांगितलं की ग्रामसेवक यायला तयार नाहीत, त्याच्यामुळं ऑडिट आपण सकाळी करू. म्हणजे जर ह्यांच्या मनात काय आहे होतं तर कदाचित वेगळं घडलं असतं, असं होऊ शकतं ना. आज आमचं रात्रीचा हे होतं पण ग्रामसेवक नाही म्हटले म्हणून जे मी सांगितलं हे सगळे पेपर आहेत माझ्याकडे, तुम्हाला एक एक कॉपी देतो. जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही दोषी असेल तर आम्ही त्याला दोषाला पात्रता आम्ही ठरवू. आणि जर चुकीचं त्यांनी हे गाईड केलं असेल आणि जर का गावाला बदनाम केलं असेल, सरपंचाला आणि एक ग्रामसेवकांना बदनाम, त्या बॉडीला बदनाम केलं असेल तर त्याला शासन त्याला जबाबदार आहे, त्यांनी त्याचं शासन कारवाई त्यांना करील. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथं आलेत त्याकरता मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, कसं बघताय का नेमकं भ्रष्टाचार झालं तसं आपल्याला जाणवतंय का किंवा आपल्या निदर्शनास आलेत का? नमस्कार, मी 92 ते 97 काळात सरपंच होतो आणि त्या कालावधीपासून आत्तापर्यंतच्या इतिहासाकाळात ही पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आणि मला तरी ह्याच्यामध्ये काहीही वाटत नाही. आणि मी माझा ह्यांच्यावर काम करत असताना लक्ष पण आहे या कारभारात ह्यांचा कुठेही दोष नसणार आहे. हे जे काय झालेलं आहे ते गैरसमजातून झालेलं आहे असं माझं तरी स्वतःचं मत आहे. मुळामध्ये परिस्थिती अशी आहे की 2 दिवसापूर्वी आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजली ही गोष्ट. मुळात 98 पासून जवळजवळ 3 वर्षे मी स्वतः या ग्रामपंचायतीमध्ये जुन्या क्वार्टर्समध्ये काम केलेला माणूस आहे. 2 ग्रामसेवकांबरोबर मी काम केलेलं आहे. आज इथून मी बाईट देत असताना माझ्या समेत बंडूशेठ माझे सरपंच आहेत, आप्पा माझे सरपंच आहेत, त्यांच्या आधी अशोक बंधू माझे सरपंच आहेत, त्यांच्या वेळेसच मी इथं काम करायला होतो. सुनील जाधव माझे सरपंच आहेत आणि आता विद्यमान सरपंच सुनीलभाई आहेत. आत्ता ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट समजली त्यावेळेस भाईंना आम्ही विचारलं सरपंचांना की काय नक्की प्रॉब्लेम आहे. तेव्हा भाईंनी जे मुद्दे वाचून दाखवले तर हे मुद्दे मला तरी वैयक्तिक असं वाटतं की ते मुद्दे त्यांनी जाणून बुजून काढलेले आहेत आणि त्या मुद्द्यांमध्ये तथ्य काय नाहीये. कारण हे जे मुद्दे आहेत हे त्यांनी असं क्लिअर कट त्या मॅडमने सांगितलंच नाही की हे काम झालं नाहीये आणि ह्याचे पैसे खाल्लेले आहेत किंवा काय अपराधपर कशाला म्हणावी. हे मुळात मला असं वाटतंय माझ्या अर्थाला की त्यांना कळालं नाही का त्यांनी जाणून बुजून राग काढलाय. कारण आम्ही थोडीशी माहिती घेतली तर त्यांनी येऊ नये, त्यांनी ते ऑडिट करू नये म्हणून यांनी पत्र दिलं होतं. कदाचित तो राग नंबर 1, कदाचित त्यांनी आवाडावे पैशाची मागणी केली होती हे आम्हाला समजलं. नंबर 2, ह्या काही गोष्टीमुळे त्यांनी हे काही गोष्टी काढलेल्या आहेत असं माझ्यासारख्याच्या ऑब्झर्वेशन मध्ये ते दिसतंय. आता जे मुद्दे सरपंचांना आम्ही विचारलं नक्की काय, कारण ते जे बाईट आम्ही बघितली त्याच्यामध्ये क्लिअर कट असं काहीच कळत नाहीये. जे आमच्याच गावातल्या आमच्या गृहिणी आहेत त्यांनी जे बाईट म्हणजे ते बाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट काहीच कळत नाहीये. म्हणून आम्ही सरपंचांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला मुद्दे वाचून दाखवले की हे पॉईंट त्यांनी ऑडिटरनी काढलेले आहेत. प्रत्येक जे काय पॉईंट आहेत ते हे सरपंच बसल्यापासूनच ते खर्च पडलेला आहे असं मला तरी वाटत नाही. प्रत्येक सरपंचांच्या काळामध्ये समजा आज गाव पातळीवरती जर आज मंदिर असेल, काही कलर असेल थोडाफार किंवा काही सोशल वर्किंग मध्ये कामं असतात हे थोडीफार होतच जातात. ते प्रत्येक सरपंचांच्या काळात आहे आणि ते गाव म्हणल्यावर ते होतं. त्याच्यामध्ये असा काय मुद्दा फार मोठा कामच केलं नाही आणि खर्च दाखवलाय किंवा 1 लाखाचा एस्टिमेट आहे आणि तिथं 1.5 लाखाचा
खर्च काढलेला आहे असं त्यांनी पुराव्यानिशी काही केलेलं नाही असं आमच्या निदर्शनात माझ्या हरकेच्या आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी रिऑडिटसाठी काल सगळीकडे म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये असेल, रायगड भवनमध्ये असेल, कोकण भवनमध्ये असेल, त्यांनी सर्वीकडे रिऑडिटसाठी त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्यांनी हेही नाही सांगितलं की कुठं कोणते ऑडिटर आमच्यासाठी यावेत म्हणून. कोणताही गव्हर्नमेंटने ऑडिटर द्यावा आणि त्याचं ऑडिट करावं. त्यांनी सांगितलं जर आम्ही ते दोषी ठरलो तर आम्ही त्या शिक्षेला पात्र असू. त्याच्यामुळे मला वाटत नाही गावाची सरपंचांची एकट्यांची त्यांनी किंवा ग्रामपंचायतीची बदनामी नाही, गावाची बदनामी केलेली आहे. त्याच्यामुळं जर उद्या मी तर हे म्हणेल की जर सरपंचांनी जर चुकीचं काय झालेलं तर नाहीच, परंतु एक त्यांच्यावरती कारवाई करून तुम्ही क्लिअर झाल्यानंतर कारवाई करून त्यांना त्याचं शासन झालं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहोत हेच एवढंच मी तुम्हाला सांगतोय. एक गोष्ट लक्षात तुम्ही घेतली पाहिजे की कालपासून आम्ही ते व्हिडिओ क्लिप असेल ती आल्याच्या नंतर मी स्वतः ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून ती माहिती घेतलेली आहे काल रात्री. आणि ती रात्री माहिती घेतल्याच्या नंतर जी मला त्यांनी ग्रामसेवक म्हणून इथं शिवाजी बनकर आहेत त्यांनी जी माहिती मला सांगितलेली आहे ती सर्व या ठिकाणी कामं झालेली आहेत. आता उरला प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीने आरोप केलेले आहेत त्या व्यक्तीचा यांचं गेली वर्ष 6 महिने इथं वाद गावामध्ये चाललेला आहे आणि तो वैयक्तिक देशपाटी हा त्यांनी जो आरोप केलेला आहे. आणि जर लेखा परीक्षण अहवालच आता ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर अलिबागला परत करावा असा त्याने जर मागितलेला आहे तर भ्रष्टाचार होण्याचा किंवा न होण्याचा संबंधच येत नाही. आणि ह्याच्या उपर जर लेखा परीक्षण अहवाल त्याने जर परत मागितलेला आहे आणि त्यामध्ये जर काही भ्रष्टाचार वगैरे काय आलं तर आम्ही काही त्यांना पाठवी घालणार नाही. परंतु जर लेखा परीक्षण अहवाल जर क्लिअर असेल आणि कोणतरी सांगतो म्हणून ते जे अधिकारी कोण आहेत मग त्या लेडीज आहेत का जेंट्स का आम्हाला माहिती नाही, पण जर त्या अधिकारी असतील आणि जर त्या जाणून बुजून जर कुणाच्या तरी दबावाने काम या ठिकाणी करत असतील तर त्याचा विचार आम्हाला इथं ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून करावंच लागेल. कारण असं आहे की जर ह्यांच्यामुळे जर आमचा गाव बदनाम होत असेल तर त्याचा विचार आणि मग आम्ही सर्वजण एकजुटीने सर्व गावातले माजी सरपंच असतील आम्ही मंडळी आहोत ग्रामपंचायतीच्या पाठीशी आम्ही ताटपणे या ठिकाणी उभे आहोत. आणि भ्रष्टाचार निघाला तर मग ज्यांनी केलेलं आहे ते त्यांना शासन दंड आकारणी होईल त्यांना काय व्हायचे ते. अपार केला अशा बातम्या प्रसारित होत आहे, आपण कसं बघताय आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं जाणवतंय का? कालपासून आम्ही यूट्यूबवर एक बातमी बघतोय आणि एक खेदाची बाब वाटते की आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही सुद्धा सरपंचाचं या ठिकाणी भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ग्रामपंचायत माध्यमातून गावाचं झेंडवण काढण्याचं काम आणि जी काय या ठिकाणी दिलेली जी अफरातफर केल्याचा आरोप केला जातोय हा मला वाटतं बिनबुडाचा आहे असं मी का म्हणेन. ते एक जबाबदार माजी सरपंच म्हणून मी बोलतोय कारण मी याबाबत आदरणीय आमचे ग्रामसेवक यांच्याशी माहिती घेतली असता जे काय आरोप केले गेले आहेत मला असं वाटतं की त्या ठिकाणी काम करताना प्रथम या ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला जातो एखादे काम करायचं झालं तर आणि ठराव घेऊन त्याचं एस्टिमेट केलं जातं आणि अंदाजपत्रकाप्रमाणे त्याचं काम करून त्याचं पैशाचा खर्च केला जातो. त्याला काय फ्रॉड म्हणत नाहीये. असं नाही की कुठली वस्तू खरेदी केल्याने ती पैसेच अलगत काढले त्यांनी वस्तू केलेली नाही किंवा कुठलं कामच केलं नाही आणि पैसे खर्च काढलेत अशी कुठली बाब या निदर्शनात मला तर वाटत नाही. म्हणून हा काय फ्रॉड केलेला नाही किंवा इथं कुठल्या प्रकारचं अफरातफर झालेलं नाही असं या ठिकाणी वाटतं. हा आक्षापोटी केलेला एक आरोप आहे. कदाचित आदरणीय सरपंच आणि कमिटी चांगल्या पद्धतीने काम करताना हे कुठं विरोधक असतील किंवा अनेक त्यांच्या वाईट ह्याच्यावर काही लोक असतील ती असं बिनबुडाचे आरोप करतात. याला गाव बदनाम होतोय एवढं मात्र नक्की. त्याच्यासाठी आम्ही गाव जर का बदनाम होत असेल आणि गावाची बदनामी कुठं ते वेगळ्या पद्धतीने करत नसताना होत असेल तर मात्र आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. जर काही असं आता जसं त्यांनी आरोप केले ते कदाचित ऑडिटच्या प्रमाणे केलेत पण ऑडिट करताना पण जे काही अधिकारी आले त्यांच्याबद्दलची माहिती घेतली ती सुद्धा खूप चुकीची माहिती होती. त्याबाबत शासन काय तो निर्णय घेईल. आमच्या सरपंचांनी त्याबाबत त्यांच्या ऑडिटसाठी आम्ही मागणी केलेली सरपंचांनी आणि त्यांच्याबाबत ज्या काही त्यांनी इथं वक्तव्य केलेत किंवा त्यांची वागणी होती त्याच्याबाबत पण त्यांनी आरोप केलेत त्याबाबत शासन त्याचा निर्णय घेईल. पण आमच्या गावाची बदनामी होऊ नये, ग्रामपंचायतीची बदनामी होऊ नये. चांगलं काम करत असताना ही बदनामी होते ही खरीच चुकीची आहे. याच्यासाठी आम्ही या अशा लोकांना आम्हाला वाटतं की त्यांना त्यांच्या पद्धतीने किंवा शासनाच्या पद्धतीने त्यांना सजा मिळाली पाहिजे किंवा त्यांना त्यांचं हे मिळालं पाहिजे जेणेकरून आमची बदनामी होऊ नये एवढं आम्हाला वाटतं. मी समाजसेवक के देशमुख आपणास विनंती करतो की
आणि विनाकारण गाव बदनाम करण्यासाठी हे ज्या बाईने केलेलं आहे त्या बाईवरती कठोरात कठोर शिक्षा होऊन तिला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे. तर असे जर ऑडिट शासन ठेवणार असेल तर काही ग्रामपंचायतीचं आयुष्याचं बर्बादी करून टाकतील. सत्य असताना हे दडपण्याचा प्रयत्न करतायत. काही राजकीय दबावापुढे जर करत असतील तर अशा लोकांना राजकारणात पाठवावं आणि त्यांनी किती पाहिजे तो भ्रष्टाचार करून पैसे खावत. आमची हीच विनंती आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत सातत्याने जे जे पाहिजे ते पुरवठा करण्यात कधीही मागं पुढं पडत नाही. आणि हे आम्हाला सांगायचं होतं की ह्या लोकांमुळं असं जर गाव बदनाम होत असेल, सरपंच बदनाम झाला म्हणजे गाव बदनाम होतो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाने याचा विचार केला पाहिजे.